नमस्कार. पुन्हा आपलं सहर्ष स्वागत करतो जेवणानंतरच्या सेशन मध्ये. फ्रेंच विचारवंत एच.के. टेल नावाचा एक विचारवंत आहे. तो इतिहासकार आणि समीक्षकही आहे मोठा. तो असं म्हणतो की साहित्य हे 3 घटकांचं प्रतिबिंब असतं. एक त्यामध्ये तो म्हणतो की माणसं, दुसरा घटक त्यांच्यामध्ये की ज्या वेळेला ती माणसं जीवन जगत असतात, आणि तिसरा घटक असतो की ते वातावरण, ज्या वातावरणामध्ये तो माणूस घडतो, त्याचं जडणघडण होत असते. अशा तर सरांच्या बाबतीमध्ये, सरांच्या नाटकांना वाचून आम्हाला काही प्रश्न पडलेले आहेत की ती कोणत्या प्रकारचं वातावरण होतं तुमचं बालपण, शालेय जीवन आणि प्रभाव असा म्हणता येईल, असे काही मुद्दे सांगता येईल. पहिल्यांदा आपला सर्वांना नमस्कार. आपला सर्वांचे मनापासून आभार. आज रविवार आहे आणि तरी तुमची उपस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे मी स्वतः भारावून तेव्हा आपले आभार मानताना कोणताही औपचारिकपणा नाही किंवा खोटा विनय असे नाही. मला बोलावं खूप वाटतं, पगारच बोलण्याचा होता, त्यामुळे आयुष्यभर बोलण्याचा पगार घेतला. निसर्गाला वाटलं बदल बोलणं बंद केलं, त्यामुळे मी बोलू शकत नाही. याबद्दल आपली क्षमा मागतो. नाट्य संमेलनाचा ज्यावेळेला मी अध्यक्ष झालो, संमेलन माझ्याच गावात नांदेड, समोर जवळपास 40,000 लोकांचा समुदाय, स्टेजवर सिनेमातले अनेक दिग्गज नट, मुख्यमंत्री, संस्कृती मंत्री, आणि मला बोलायचं होत. मी सुरुवातच अशी केली. नांदेडला झालेल्या सुवर्ण महोत्सवी संमेलनात जेव्हा पु ल देशपांडे अध्यक्ष होते, मी पाणी वाटप करायचं काम स्वयंसेवक म्हणून केले. आता हे संमेलन होत आहे, तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो आणि मी पुढे तपशील सांगितला. अनवाणी बाया झोपडपट्टीमध्ये डोक्यावर मी माझी आई भाजीपाला घेऊन ओरडू विकत होतो, कारण माझ्या वडिलांची नोकरी गेली होती. तो एक खूप मोठा इतिहास आहे. मुंबई राज्यात आम्ही जेव्हा आलो तेव्हा एक खातं बरखास्त झालं. त्यात माझ्या वडिलांचे खातं बरखास्त झालं. त्यावेळेला उपास काय असतो, अन्न पाण्याशिवाय कसं जगतात याचा मी अनुभव घेतला आणि एवढा कळता होतो की माझी आई, माझे वडील काय खर्चात खातात. पण माझे वडील इतक्या अल्पवयात गेले. मी 16 वर्षाचा. माझ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. माझ्या शाळेत नाटक बसवलं. त्यावेळेला मी मॅट्रिकच्या वर्गात एका लहानशा मुलाची भूमिका केली. सगळे बाकीचे शिक्षक, मी विद्यार्थी. माझ्या बहिणीची काम करणारी मुलगी 8वी विद्यार्थी. त्या विद्यार्थिनीचे बंधू आज माझ्या
सोबत आले. जिंका होती 50 वर्षापासूनचे सम त्या वेळेला नाटक काय असते काही माहिती आणि आम्ही फक्त विद्यार्थी ते जे कुतूहल होतं, त्याचा जो मनावर प्रभाव पडला तो अविस्मरणीय. मी अजूनही विसरत नाही. पहिल्या प्रयोगात हा नाटकाचे नाव सांगणं आवश्यक. तुमच्या काही पाहिले असेल, निदान वाचले असेल. वसंत कानेटकर यांचं नाटक होतं वेड्याचं घर. हे नाटक त्यावेळेला खूप गाजलं आणि लागू भूमिका करत होती. त्या नाटकामध्ये यांची अशी होती, मी लपून आहे, माझी बहीण आहे, आवाज होऊ नये, बापाला घाबरू म्हणून माझ्या हातातल्या वाहन बहिणीला बोलव, तिच्या हातात देतो, बोलू नको असे सांगते. दादा घरात आहेत, वडील घरात आहेत. ते म्हणते नाही, याची भीती संपते. आज इमानदारीने सांगतो, तो अभिनय नव्हता, ती वस्तुस्थिती होती. समजलं समाज नुसतं काळं बोल दिसत होत. फ्लडलाईट प्रकाश माझा होता आणि इतका घाबरलो होतो की मला काही सुचत नव्हतं. पण लेखकाने माझा धीर वाढवला. दादा घरात नाही असं म्हटल्या तो ज्या शाही यांचे येतो, त्यामुळं प्रेक्षक हसतात. या नाटकामध्ये विनोदाच्या जागा फार कमी आहे. नाटक गमी ती जागा माझ्या वाट्यात आली. माझा आत्मविश्वास वाढला. तिथून मी नाटक करायला नाही यापेक्षा जास्त बोलायची इच्छा असली तरी बोलू शकत नाही. तुम्ही एक प्रश्न घ्या, तुमचा एक प्रश्न घ्या सर, एक प्रश्न शेवटचा, एक प्रश्न. हा सरांचा सगळा एक घडणीचा प्रवास कसा होता हे ऐकताना आपलं थोडं पानावर चाललेलं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते नाटकाकडे कसं वळले हे सांगत असताना आणखी खूप त्यांनी बोला आणि त्यांच्या सगळ्या भावनेच्या प्रवासात आपण भिजून जावं असं वाटत होतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आवाज तुम्ही खूप बोलू इच्छित होता, पण असंही म्हणाला की एक निसर्गाने आवाज कमी झाला. दुसरीकडे सध्या स्टेट राज्य संस्था बोलणाऱ्यांचा, लिहिणाऱ्यांचा, व्यक्त होणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन येतात. एक लेखक म्हणून आणि गेली 50-60 वर्ष स्वातंत्र्य भारताचा प्रवास पाहणारे एक सजग नागरिक म्हणून या भोवतालच्या वातावरणाकडे कसं पाहतात? कारण लिहिणं बोलणं ही सुद्धा एक कृती असते, भाषिक कृती असते, सामाजिक कृती असते. आजच्या काळात काय वाटतं? पहिले महत्वाची गोष्ट अशी, शिंदेच माझ्याची साक्षी सांगतो, मी एकटा नाही, मी कॉलेजचा विद्यार्थी नाही. पुढं शाळेत शिक्षक लागलो. माझे आवडते सर त्याने मला घेतले, वडील गेले, हो काय बऱ्यापैकी वाचतो. माझ्या एका शिक्षकाचा उल्लेख करतो, आवश्यक आहे म्हणून. ते त्यांचं नाव P.G. कुलकर्णी. माझ्या सांगाची पुस्तकात
त्यावर पाठ आहे. एकदा चंद्रशेखर धर्माधिकारी हे नाव सगळ्यांना माहिती. नांदेड आले, आम्ही बोललो, व्याख्यान झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा फराळ झाला आणि मला म्हणाले, भगत मला बाबांना भेटायचं. मला प्रश्न पडला, कोण बाबा? त्याने मला ओळखलं की याला कळलं नाही. ते म्हणाले, बाबा म्हणजे प्रभाकर कोळकर. म्हणजे तुम्ही बाबा म्हणता? ते म्हणाले, मीच नाही, माझे वडील त्यांना बाबा. कारण हे बाबा विनोबाचे विद्यार्थी आश्रमात वर्ध्याला राहिले होते आणि बाळगणीच्या आग्रहात आमचे पहिले व्याख्यान हे नांदेडला त्यांचा मी विद्यार्थी. टागोरांची कविता काय असते हे न कळण्याचं वय, पण त्या वयामध्ये टागोरांची कविता पी.जी. कुलकर्णी सरांनी आपल्या एंट्री पॉइंटला लावली होती आणि तिथं कळलं की टागोर वेगळा आहे, नाहीतर गीतांजली असा शब्द ऐकला की पूर्वग्रह होतं. पण ते जी कविता होती ते वाचून टागोरांचं मोठेपण वेगळंच कळत. ज्या शाळेत शिकून, ज्या वाङ्मय वातावरणामध्ये लहानाचा मोठा झाला, त्यानंतर जिथून विचार करायला लागतो, विचार शक्ती वाढायला लागतो, त्यावेळेला मला 2 शिक्षक लागले. एक शिक्षक तुम्ही सगळे ओळखता. एक शिक्षकाचे नाव काही ऐक असेल, आधी त्यांचं नाव सांगतो. डॉक्टर स रा गाडी. 1950 डॉक्टर सरा गाडी पहिला मराठी शिकायला 1950ला ज्या लोकांचे वाचन आपण केलंय, सरा गाडी आणि लोकाय साळुंखे सरांच्या आधी लिहिलं, ते आम्ही वाचलं. असे हे सरा गाडी स्टॉन्च मार्क्सिस्ट. एवढा थांबा, एका बाजूला स्ट्रॉंग मार्क्सिस्ट, दुसऱ्या बाजूला मार्टेनचे विद्यार्थी. माटे म्हणजे महार माटे, श्रीम हा श्रीम माटे जे अतिशय प्रतिगामी म्हणून ओळखले जाते. असे शिक्षक माझ्या वाट्याला हात कापत होते. वयाच्या 80व्या वर्षी ते लेखन करीत होते आणि ते 50व्या वर्षापासून अनेक आजाराला तोंड देणारा मोठा महर्षी, ज्याच्या PhD प्रबंधाला भारतीय पातळीवरची 3 पारितोषिके. असे सरा गाडी. मी सहवास त्यांचा MA असतात. आणि दुसरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, कोल्हापूर, सांगली, सातारा याच ठिकाणी त्यांचा प्रचंड चाहता वर्ग होता. ते म्हणजे नरहर कुरुंदकर. मी कुरुंदकरांचा विद्यार्थी, मी गाडगिळांचा विद्यार्थी. त्यामुळे स्वाभाविकपणे तर्कनिष्ठ अवघडाव करणे याची सवय तिथं लागेल आणि नाटकामुळे भावनिक प्रसंग ओढ न्यायला लागेल. या दोन्हीचा काहीतरी मिलाप झाला, म्हणून कलावंतांच्या अभिव्यक्तीमध्ये मी जागरूक. आज
तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही. ज्या ज्या ठिकाणी मी भाषण दिले त्या प्रत्येक ठिकाणी आवर्जून हे सांगितले. गांधीजींनी वर्ध्यात मोठी यात्रा होती. तुषार गांधी होते, त्यानंतर सुरेश द्वादशी होते, मोरे होते, चित्रराव आणि मी तासभर तिथून बोललेलो. त्याही भाषणात आम्हा लेखकांची मुस्कत दाबी सुरू होलेली ती फक्त सत्ताधारी करतात असं समजू नका. आपल्यावर प्रेम करणारी कर्मठ आंबेडकरवादी तेही आमची अभिव्यक्ती कोणता हे सुद्धा मला माहिती. त्यामुळे ते त्याही ठिकाणी बोललो आणि नागपूरला बोललो. अजूनही माझं ते धन्यवाद.